मंडळी, उत्तर प्रदेशातल्या एका तरुणीनं तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी असा काही बनाव रचला की हे पाहून सगळेच थक्क झाले। त्याचं झालं काय तर ही तरुणी रात्री तिच्या प्रियकरासोबत पळून गेली, पण जाताना तिनं तिच्या अंथरुणावर सापाची कात, बांगड्या आणि सिंदूर ठेवलं। यानंतर सकाळी मुलगी बराच वेळ खोलीबाहेर न आल्यानं कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना बेडवर 5 फूट लांब सापाची कात कपड्यांमध्ये गुंडाळलेली आढळली। जवळच बांगड्या आणि सिंदूर सांडलेलं होतं आणि हे जेव्हा सगळ्यांनी पाहिलं तेव्हा ती मुलगी माणूस नसून नागिन बनली आणि मानवी रूप सोडून निघून गेली अशी अफवा सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली। ही बातमी पसरताच गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही महिलांनी पूजापाठ सुरू केला तर काही लोक भीतीनं त्या घराकडे जायला सुद्धा घाबरू लागले आणि ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून कुटुंबियांनी पोलिसांना याबाबत कळवलं। पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा तपासात समोर आलं की तरुणीचे गावातल्याच एका तरुणाशी प्रेम संबंध होते। कुटुंबाचा या लग्नाला विरोध असल्यानं तिनं पळून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणून त्या तरुणीनं जाणीवपूर्वक हा कट रचला। ग्रामीण भागात अशा गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो, जेणेकरून लोकांनी तिच्या बेपत्ता होण्याला रहस्यमय वळण द्यावं आणि तिचा शोध घेऊ नये असा तिचा समज होता। म्हणून तिनं हा कट रचला असल्याचं पोलिसांनी सांगितलं।